हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी ब्लॉग चालू केला. सकाळी ब्लॉग चालू केलाय आणि पुढचा व्ह्यू बघ. मस्त थंडीचे दिवस आहेत. थोडे धुके दिसते ती. आणि तिथं बघ ऊस तोडवाले शेकायला लागले ती. बहुतेक आता गाडी भरणार त्यांनी. हे फळं पडलेत ना, शेकायला लागले ती. शेकायची मजाच वेगळी हो थंडीच्या दिवसात. आणि मी चाललोय तिकडं त्या शेतात. मी सकाळी सकाळी आलेलो इथं ऊसाच्या मुळे इथं म्हणजे ह्या प्लॉटमध्ये ठेवायला. मग के जे बाई इथं ठेवलेत बघ काल विसरून. काल एवढा भाग झाला मित्रांनो. आता संपूर्ण प्लॉट संपेल. आत्ताही एक मूवी आणून टाकलो. आता ह्याला पसवायचं, बोजावर ठेवायचं, उचलायचं, असं ठेवायचं. सकाळी सकाळी काय कन्नड गाणे लावतात बघा हो तुम्ही. इकडे ट्रॅक्टर आहे, हे तुम्ही पण ऐका, थोडं मजा घ्या.
गाईज आता कोयता घेतलोय, आपण ऊस तोडायला चालू करू. हे गाईज मग मंडळी, तर मी तिथं ऊस तोडलं नाही. तिथे एक मोही होती, ते उलटं घेऊन आलो आणि इथं पसरून टाकलो. हे त्या तोडायला मग नंतर ना तोड्या म्हणलं आता आंघोळ करूया. मग गाईच्या धारा वगैरे काढायच्या आहेत त्या. मग सूर्याचे दर्शन झाले हो आत्ता. बघ सूर्य सगळीकडं अंधार. किती मस्त वातावरण आहे ना. तिथं ट्रेलर बघायला येते ते. तेव्हा तिथं ट्रेलर बघायला येते. दिसे नाही पण थोडं थोडं दिसायला काय ते बघायला येते ना. एकदम दोन्ही डबे बघायला येते बघा. इकडचं वातावरण बघा. आज सगळं संपवून आपल्याला त्या कोप्यात जायचं आहे. ते पलीकडचं निम्मा म्हणजे हे सगळं झालं ना, जवळपास 60% आपल्याला लागण झालं. अजून काय मोबाईल सॉरी मोबाईल पडलेला. 60% संपलं आहे आपलं. हे गाईस मग मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतलो आहे आणि आता दूध घालायला डेअरीला जायचं आहे ना. मग त्यामुळं गाडीपासून घेऊ तेवढ्या तो उन्हात ते उभी केली नाही. इकडं सावली पडली आहे ना म्हणून. सगळं दवबिंदू पडले ती. जशी आहे लक्ष्मी आहे. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी, किती मस्त आहे. तर मग तिथे डायमंड सारखं. थांबा बघा, हा ज्वारी आहे. कसं भाकरीचं झाड. गाई सकाळी सकाळी गाडीवर एवढं थंड लागेल ना, काय सांगू. हात वगैरे फुल जाम झाले तर बघा, असं आकुळलेली. सगळीकडे असं दुखं म्हणजे 50% दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला डांबरीवर गेलो दाखवतो. पण एकदम थंड हवा लागली हो इकडं बघा. कसं आहे वातावरण, सेम तसं सगळीकडं. आता 8 वाजले ती आणि इथं गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी सकाळी इथं मक्याच्या बिया आणलेलो. मग त्या सईपासून जाताना 2 सऱ्या आणि येताना 2 सऱ्या आणलो टाकत. मग आता ही 5वी सरी आहे. मग आता राहू द्या म्हणलं, अजून इकडं ऊस पसरवला नाही. हे पसरवलेलं ऊस ह्याच्या तुकड्या करून घेऊया. मग व्हायचं आपण तिथं ठेवलं, मग ते आणून आपलं काम चालू करूया. हे पण सई टाकत गेलं बघा. ही इथं आत लपला. इथं अशी मी सई टाकत गेलो. कालच्यासारखं आज पण सकाळी उठून ऊस तोडलेला, पण ब्लॉग बनवला ना. हात कसं लाल झाला बघा, त्या ह्याच्यामुळं, त्या मक्याच्या वरच्या औषधामुळं.
हे गाईस मग सकाळी आपण त्या तिथं चालू केलं तर आपलं काम. मग ऊस लावायचं. लाईट गेलती बाबा, त्यामुळं बंद ठेवलेला. मग आता परत चालू केलं आहे. फिलहाल एवढा आहे. मग एवढं सगळं आपण हे चिखला तोडून घ्यायचं आहे. मग हाय, ऊन पण आहे आणि मी पण आहे, सगळे आहेत इथंच. मग आता ही सरी जायचे आणि परत ह्या सरीला यायचं आहे. चलो भाई, आधी एक आत घुपवायच, नंतर घुपवतो. एका हातात कॅमेरा आणि एका हातात कसं पकडू सगळं, म्हणून इकडनं चालू. सारे ग मग ठीक आहे. मग हात वगैरे धुवून घेतलोय. आता जनावरांना पशुखाद्य ठेवलोय. लाईट पण गेली आहे. मग पुढचं वातावरण बघा. आधी ऑटो बंद करूया. मग आता काय, गाया वगैरे प्यायच्या, त्यांचं धार काढायचं. मग आज सगळं दाखवतो तुम्हाला रात होईपर्यंत. डेअरीला चालू आहे दूध घालायला. आणि पुढचं व्ह्यू बघा, किती मस्त आहे ना. सूर्याच्या रंग छटा पडले तो. आणि मी डेअरीला चालू आहे दूध घालायला. इथं बघ किटली अडकवलंय. चला आता. हो भाई, हा आनंद फक्त खेडेगावाच.